शिवकालीन युद्धनीती ही केवळ ताकदीवर नाही, तर गनिमी कावा आणि अचूक शस्त्रांवर आधारलेली होती. आणि याच रणधुमाडीचा इतिहास अनुभवायला मी आली आहे शिवाजी पार्क येथे. कारण इथे सुरू आहे स्वराज्याचे पुरातनकालीन शस्त्र प्रदर्शनी. इथे आपल्याला छत्रपतींच्या काळातील दुर्मिळ तलवारी, चिलखते, गेंड्याच्या कातडीपासून बनवलेली ही ढाल आणि वाघनख जवळून पाहता येतील. शत्रूचं हाड फोडणारी जड गदा, लपून वार करणारा बिछवा आणि चपळ हालचालींसाठी प्रसिद्ध असलेली सैनिकी कट्यार. इथे फक्त शस्त्रे नाहीत, तर त्यांची सविस्तर माहिती सुद्धा दिली जात आहे. तलवारींच्या जगातला हा फरक तुम्हाला इथे समजेल. मराठ्यांच्या मनगटाचं रक्षण करणारी मराठी मूठ आणि शत्रूंचा कर्दनकाळ ठरणारी मानाची तलवार, तर दुसरीकडे मुघलकालीन शमशीर. एवढंच नाही, तर भाल्यांचे विविध प्रकार, युद्धात वापरल्या जाणाऱ्या कुऱ्हाडी आणि वेगवेगळ्या सुरींचे प्रकार, ऐतिहासिक कुलूप पाहून तुम्ही थक्क व्हाल. आपल्या ज्वाज्वल्य इतिहासाचा हा वारसा पुढील पिढीला दाखवणे आपले कर्तव्य आहे. या प्रदर्शनीचा आजचा शेवटचा दिवस आहे. अद्यापही तुम्ही इथे भेट दिली नसेल तर एकदा अवश्य भेट द्या. कारण इतिहास वाचण्यापेक्षा तो डोळ्यांनी पाहण्यात आणि काळजात साठवण्यात एक वेगळीच पुण्याई आहे. यावर्षी शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या शस्त्र प्रदर्शनात पाहण्यासाठी सर्व शस्त्र अभ्यासक, विद्यार्थी आणि नवयुवकांनी आपला इतिहास समजून घेण्यासाठी हे शस्त्र प्रदर्शन पाहण्यास यावं, ही सार्वजनिक शिवजयंतीतर्फे मी सर्व अकोलेकरांना, अकोलेवासियांना हात जोडून नम्र विनंती करतो.